नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपला ब्लॉग थोडासा मोठाच होणार आहे, कारण आज मी सगळी माझी गुरुवारची देवपूजा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पहिलं उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं, नंतर मग तुळशीला कच्चं दूध आपरणं केलं, तुळशीची पूजा करून घेतली। पटापटापटा चाललं होतं, कारण मला शॉपवर पण जायचं होतं आज। आणि नंतर मग अभिषेक करायला घेतला। पहिलं कुठली पण पूजा करताना, कुठली पण सेवा करताना पहिलं अग्निमातेच्या साक्षीनं करायचं। पहिलं दिवा प्रज्वल करून घेतला। माझं नामस्मरण चालूच होतं कंटिन्यू, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नामस्मरणात खूप ताकद असते। नंतर कलश स्थापना केली, कलश स्थापना करून घेतली। नंतर अभिषेक करायला घेतला। पहिलं महाराजांच्या पाण्याने पहिला अभिषेक करून घेतला, मग नंतर दुधाने अभिषेक केला। दुधाने दह्याने अभिषेक करून घेतला। मी जर गुरुवारी काय अभिषेक करत नाही, कारण पहिले जर गुरुवारी करायचे, पण आता मला वेळ भेटत नाही। मला जसं जमल तसं मी करते। मनात भाव पाहिजे महाराजांना हे पाहिजे ते पाहिजे असं काही नाही। आपल्याला जसं जमल तसं, माझं जसं असेल तसं मी करते, जसं मला वेळ भेटेल तसं। महाराज माझे गोड मानून घेतात, तीच सेवा। काही असं प्लॅनिंग वगैरे नव्हतं केलं आज की मठात वगैरे जायचं। अचानक आमच्या ताई म्हणल्या, शेजारच्या पूनमताई, आपण चला मठात जाऊ। महाराजांचीच बहुतेक इच्छा होती आज ही बोलवायला। डोक्यात खूप सारे विचार चालू होते, सगळं काही डोक्यात आलं की मनाला शांतता भेटते, सगळं हे होऊन जातं डोक्यातले विचार। मग नंतर प्रसाद वगैरे घेतला आम्ही। स्वामी पण खात होती प्रसाद। स्वामीचं बघा काय चाललंय। नंतर थोडंसं तिथं आम्ही हे घेतलं धूप वगैरे। व्हिडिओला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा।